जय हरी. एकादश स्कंध भाग 85. 5व्या अध्यायात अभक्तांची गती याविषयी आपल्याला सांगताना नाथ महाराज म्हणतात, पाप पुण्य समसमान झालं म्हणजे मनुष्य जन्म येतो असं वेदांत सांगतो. ही कल्पना जरी बाजूला ठेवली तरी मनुष्य जन्मामध्ये आपल्या उन्नतीची फार मोठी संधी जीवाला मिळते, ही गोष्ट स्पष्ट आहे. नित्यानित्य विवेक वापरून आपलं खरं कल्याण ज्यामध्ये आहे ती गोष्ट साधणं हे माणसाचं पहिलं कर्तव्य आहे. केवळ अमाप देहभोग भोगण्यासाठी किंवा विकाराधीन होऊन वाटेल तसं वागण्यासाठी किंवा लोभानं अशाश्वत वस्तू गोळा करण्यासाठी किंवा केवळ शब्दज्ञान मिळवण्यासाठी आपण जन्माला आलेलो नाहीत. आपण आलो ते भगवंतासाठी, त्याची प्राप्ती करून न घेता जर गेलो तर पुन्हा माणसाचा जन्म येईल याची खात्री नाही. इतकंच नाही तर आपण खालच्या योनीमध्ये म्हणजे प्राण्यांच्या जन्मास येण्याचा संभव आहे. तो टाळण्यासाठी भगवंताची भक्ती आवश्यक करावी. जीवनात भगवंताला विसरणारे लोक कामामुळे मदांध झालेले आहेत. अतिलोभानं लोभी बनलेले आणि क्रोधानं संताप पावलेले असतात. प्रपंचात त्यांना मोठं श्रेष्ठपण येतं खरं, परंतु ते गर्विष्ठांचे अग्रणी, अहंकारी लोकांचे शिरोमणी, विकारांचे मोठे प्रवाह आणि विकल्पांच्या मोठ्या खाणीप्रमाणे असतात. एखादी स्त्री अत्यंत सुंदर असावी, पण तिच्या अंगावर असं दिसण्यासारखा कोड असावा. ही जी गत आहे त्याप्रमाणे विकल्पानं भरलेल्या माणसाची स्थिती असते. अभक्तांच्या सद्बुद्धीवर मोहाच्या आभाळाची दाट छाया आलेली असते. अतिप्रबळ प्रलोभनानं कपट करण्यात ते मोठे चतुर असतात. भगवंताला पाहण्याची दृष्टीच त्यांना नसते. बघा, घुबडांना दिवसा सूर्यप्रकाशात दिसत नाही, अंधारात मात्र त्यांना चांगलं दिसतं. तसंच अभक्तांना परमार्थात काही कळत नाही, पण प्रपंचात मात्र पुष्कळ ज्ञान असतं. आत्महित कशात आहे हे न कळल्यामुळं असली माणसं ज्ञान विकून वासना वाढवतात, अर्थात त्यांचा अधःपात होतो. भगवंत सगळ्या जगाचा जनक असून तोच एकमेव मुख्य गुरु आहे. जो अविवेकी पुरुष त्याला भजत नाही तो सर्वस्वी वाया गेला किंवा नाडला असं समजावं. जो अविवेकी पुरुष भगवंताला भजत नाही तो सर्वस्वी वाया गेला असं समजावं. कारण का हे आपण 4-4 वेळेस का म्हणायचं, 2-2दा का बोलायचं? तर आत्ता तरी निदान इथून पुढे तरी जितका काळ जितका श्वास शिल्लक आहे, निदान तितक्या श्वासामध्ये तरी वेळ वाया न घालवता भगवंताला भजावं. बरं, भगवंताला भजायचं म्हणजे काय करायचं? तर सातत्याने भगवंताचं स्मरण ठेवायचं, आठव ठेवायचा. आणि सातत्याने जर स्मरण राहिलं तर मग आपल्याकडून वाईट कृत्य हे कधीच घडणार नाही. 4 आश्रम आणि 4 वर्ण त्या मूळ पुरुषापासून जन्मास आले. भगवंताच्या मुखापासून वेद जाणणारे ब्राह्मण, बाहूंपासून क्षत्रिय, मांड्यांपासून वैश्य आणि चरणांपासून शूद्र झाले. 3 गुणांपासून 4 वर्ण झाले. शुद्ध सत्वापासून ब्राह्मण, सत्व रजापासून क्षत्रिय, रज तमापासून वैश्य आणि फक्त तमापासून शूद्र झाले. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे द्विजन्मे म्हणजे उपनयन संस्कार हा त्यांचा दुसरा जन्म असतो. त्यांना गायत्री मंत्राचा आणि वेदाध्ययनाचा अधिकार आहे. ब्रह्मचर्य आणि गृहस्थाश्रम 3 वर्णांना आवश्यक, पण ब्राह्मणांना 4 आश्रम अवश्य असतात. त्या विराट पुरुषाच्या चरणांच्या ठिकाणी गृहस्थाश्रम, हृदयाच्या ठिकाणी ब्रह्मचर्याश्रम, वक्षस्थानी वानप्रस्थाश्रम आणि शिरस्थानी संन्यासाश्रम समजावा.
आता बघा, गृहस्थाश्रमाला या विराट पुरुषांच्या चरणाची जागा दिलेली आहे आणि याचा दोन्ही अंगाने आपल्याला विचार करता येतो की विराट पुरुषाच्या चरणी आमचा गृहस्थाश्रम आहे, म्हणजे आमचा गृहस्थाश्रम हा सात्विक आहे. पण दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर चरणांची म्हणजे खालची बाजू आहे. तर आम्ही जर गृहस्थाश्रमामध्ये आसक्त होऊन केवळ आणि केवळ प्रापंचिक उपभोग घेण्यासाठी जर आम्ही गृहस्थाश्रम करत असू तर ते खालच्या पातळीवर गेलेला म्हणून चरणांच्या ठिकाणी आहे. आणि चांगल्या अर्थाने जर विचार केला तर विराट पुरुषांच्या चरणाच्या ठिकाणी गृहस्थाश्रम आहे, म्हणजे गृहस्थाश्रमी पुरुषाने विराट पुरुषाच्या चरणी सातत्याने नतमस्तक असावं, म्हणून विराट पुरुषाच्या चरणाच्या ठिकाणी गृहस्थाश्रम आहे. आता हृदयाच्या ठिकाणी ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे का, तर भगवंताला राहण्याचं ठिकाण हे आमचं हृदय दिलेलं आहे. आता हे ब्रह्मचर्याश्रमच का दिलेलं असणार, तर जेव्हा ब्रह्मचर्याश्रम असतं तेव्हा मग काम उत्पन्न होत नाही. मग जर काम उत्पन्न नाही झाला तर क्रोध उत्पन्न होत नाही. काम, क्रोध, मग लोभ, मोह, शोक, भय हे कोणतेही तत्व मग त्या ठिकाणी उत्पन्न होत नाहीत, म्हणून हृदयाच्या ठिकाणी ब्रह्मचर्याश्रम आहे. वक्षस्थानी वानप्रस्थाश्रम आणि शिरस्थानी संन्यासाश्रम समजावा. तर हे 4 वर्ण ज्या भगवंताच्या पासून निर्माण होतात त्याला जर भजलं नाही तर उत्तम देह अधःपाताला जातो. आता परत तेच की भगवंताचं भजन करायचं म्हणजे काय, तर सातत्याने त्याचं स्मरण ठेवायचं, त्याचं नाव घ्यायचं. आपण कुणाचं नाव घेतो, आपण ज्याचं नाव घेतो त्याच्यासारखे गुण आपल्या अंगामध्ये येतात. आता ते कसं बघा, आता समजा उखाणा घे म्हणलं तर ती स्त्री कुणाचं नाव घेणार, आपल्या पतीचं नाव घेणार. आणि ज्या पतीच्या संगतीमध्ये ती राहते त्याचे गुण आपोआप तिच्यामध्ये सातत्याने उतरत राहतात. मग आम्ही म्हणतो की हां, नवरा बायको एक सारखे आहेत. मग हे केव्हा होतं, जेव्हा ती भजते कुणाला, आपल्या पतीला. आणि मग जर आम्ही या पद्धतीने जर भगवंताला सातत्याने त्याचं नाम घेत राहिलो, त्याचं भजन करत राहिलो, तर मग आमच्या वृत्तीमध्ये नक्कीच फरक हा पडतोच. आणि जर नाही भजल्या गेलं तर मग असा प्राप्त झालेला उत्तम नरदेह हा अधःपाताला जातो. शब्दज्ञानात अतिचतुर असणारे पंडित हे पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा आणि इतर अनेक शास्त्रांचा उत्तम अभ्यास करतात. शास्त्रांमधील सिद्धांताचं खरं स्वरूप सांगण्यात आणि त्याबद्दल विवेचन करण्यात ते मोठे पारंगत असतात. पण ज्ञानाच्या अभिमानामुळेच ते अतिउन्मत्त होतात. त्या अभिमानामुळेच भगवंताच्या भजनाला विन्मुख होतात. उलट जे अगदी अज्ञानीच असतात त्यांना स्वप्नात देखील परमार्थाचा विचार येत नाही, परमार्थ त्यांना समजतच नाही. हे असे लोक केवळ अज्ञानामुळेच भगवंताला भजत नाहीत. आणि बघा, नाथ महाराजांनी या सगळ्या तळागाळातील लोकांमध्ये खऱ्या अर्थाने भगवंत प्राप्तीसाठी म्हणून इतकी मोठी चळवळ केली, जनजागृती केली. त्यांच्यासाठी नाथ महाराजांनी भारुड लिहिली. ज्याच्या त्याच्या व्यवसायानुसार त्याला भगवंत कसा प्राप्त होतो याचं ज्ञान दिलं. बुरगुंड होऊ दे मला गाई, बुरगुंड होऊ दे मला, म्हणजे पुत्रप्राप्ती जरी व्हायची असेल तर त्यातही परमार्थ कसा सांगितलेला आहे हे नाथांच्या एकेका भारुडाचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येतं. पण ज्यांना फक्त अभिमान आहे त्यांना भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही, कारण ते अहंकारामध्येच सातत्याने स्वतःला मोठं समजणारे असतात ना. जसं उसाच्या रसाची गोडी शेळीला माहीत नसल्यानं ती फक्त वरवरचा पालच कुरतडून खाते, त्याचप्रमाणे भगवंताच्या भक्तीची गोडी न समजल्यानं अजाण लोक बिचारे देहसुखालाच लंपट होऊन राहतात. ताप आलेल्या माणसाचं तोंड कडू होतं, दूध देखील त्याला विषासारखं कडू लागतं. अगदी तसंच वेदशास्त्रांचा अभ्यास करून जे लोक स्वतःला ज्ञाते समजतात आणि ज्ञानाभिमानानं अतिशय उन्मत्त होऊन आपला पंडितपणा मिरवतात
ते लोक गर्वानं भक्तिमार्गाची हेटाळणी करतात आणि ज्ञानाभिमानाच्या भरीस पडून जे भगवंताच्या भक्तीला विन्मुख होतात ना, ते मग आता नाथ महाराजांनी इथे कुणालाच सोडलेलं नाही बरं का. मग इथे नाथ महाराज म्हणतात की भगवंताच्या भक्तीला विन्मुख होणारे ते ब्राह्मण जरी असले तरी त्यांचा अधप्पात घडतोच घडतो. आणि आम्ही मुक्त आहो असा खोटा समज करून घेऊन जे लोक भगवंताची भक्ती करत नाहीत ते खालच्या अर्थातच पशुयोनीमध्ये जन्ममरणाचे गोते खात बसतात. आपण एका भागामध्ये संतांच्या संगतीचा परिणाम कसा होतो तो त्या घाणीतल्या कीटकाच्या तिथे देवर्षी नारद महाराज गेले होते, तो संदर्भ आपण एका भागामध्ये पाहिलेला. तर संतांच्या संगतीमुळे तो जो कीटक आहे तो शेवटी कसा कसा त्याच्या योनींमध्ये उन्नती होत गेली. तो मग पोपट झाला, मग नंतर गाय झाला आणि मग शेवटी राजपुत्र होऊन आला. म्हणजेच जर समजा भगवंताच्या भक्तीला आम्ही विन्मुख झालो तर मग याच पशुयोनीमध्ये सातत्याने पुनरपि जननम पुनरपि मरणम करत करत राहावं लागणार आहे. मनुष्य देहात येऊन किंवा ज्ञानाचा अभिमान धरून जे लोक भगवंताची भक्ती करत नाहीत ते स्थान भ्रष्ट होतात, अधप्पात पावतात आणि अत्यंत घोर यातना भोगतात. जय हरी.